नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 31 जुलैचा रिव्ह्यू. आजच्या भागामध्ये मंडळी तुम्हाला सगळं काही पॉझिटिव्ह बघायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. त्या दिंडीमध्ये अवनी असल्याचं कोणालाच माहिती नसतं. अचानक अवनीला बघितल्यानंतर अण्णा आणि धन्या म्हणायला, "ओ वहिनी तुम्ही?" त्यांच्यासाठी तर अवनी मैत्रिणीकडे गेलेली असते ना. मग तिथे असलेला तो दुसरा वारकरी म्हणतो, "या तुमच्या वहिनी आहेत का? या तर आमच्यासोबत वारीमध्ये होत्या आणि टेम्पोमधून आल्या." असं म्हणून मग नंतर तो वारकरी रामकृष्ण हरी म्हणून निघून जातो. सगळेजण अवनीकडे बघायला लागतात. तिथेच दत्ता आणि सुलक्षणा देखील असतात. मग धन्या विचारायला लागतो, "वहिनी, तुम्ही वारीच्या टेम्पोमधून कसं काय आला?" अवनी त्याचं काहीच उत्तर देत नाही. पण अण्णांचा राग मात्र राजावर निघतो. ते राजाला म्हणतात, "अरे या नालायक राजामुळं हा आहे ना आमच्या सुनबाईला आणायला गेला नाही, त्यामुळे त्यांना टेम्पोतनं यायला लागलं." अण्णांना जेवढी परिस्थिती माहिती होती त्याच्यावरून त्यांचं हे रिॲक्शन बरोबरच होत्या. मग यशा म्हणायला लागतो, एक एक फोन करायचं ना." तो अवनीला म्हणत असतो. आला असता राजा न्यायला. तो राजाची बाजू घेत असतो. सुलक्षणा आणि दत्ता टक लावून ह्यांचं काय चाललंय बोलणं देखील ऐकत असतात. मग पाण्या म्हणायला लागतो, "हां पण वहिनी, तुमच्या पाठीवर बॅग कशी काय? कुठे गेला होतात तुम्ही बॅग घेऊन?" अवनीला काय उत्तर द्यायचं सुचत नाही. मग यशा सांभाळून घेतो. यशा म्हणतो, "हां आणले काय तुम्ही पुस्तकं?" "हां आणले पुस्तकं आणले. ते मैत्रिणीकडे पुस्तकं घ्यायला गेले होते ना त्या." मग अवनी देखील मान हलवायला लागते हो म्हणून. मग रायशा म्हणायला लागतो, "हां बरं झालं तुम्ही वेळेत आले. द्या माझ्याकडं, मी बॅग घेऊन जातो." वातावरण निवळण्यासाठी यशा मग सगळ्यांना म्हणतो, "चला चला, घ्या घ्या, ए धन्या ती भांडी घे, चला सगळ्यांनी आज चला." सगळेजण आपापल्या घरी जात असतात. सुलक्षणा आणि दत्ताला मात्र अवनी आलेलेच अजिबात आवडलेलं नसतं. ते रागाने तनतन करत आतमध्ये जातात. सगळे गेल्यानंतर राजा म्हणतो, "साक्षात विठुरायाला देखील तुम्ही ह्याच घरी राहावं असं वाटतंय. अहो, तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी उभी राहणारी माणसं इथेच आहेत. आता हे घरच तुमचं पंढरी आहे." अवनी देखील भावूक झालेली असते. फिरून फिरून ती शेवटी त्याच घरात आलेली असते. अवनी खूप प्रेमाने दांगटाच्या आशीर्वाद घराकडे पाहायला लागते आणि स्वतःशीच म्हणायला लागते, "या घराला बाईचा आशीर्वाद हवा म्हणून मला या घरात पाठवलंस, की या बाईला या घराचा आशीर्वाद हवा म्हणून विठुराया तू मला इथं आणलंस?" आता सगळं काही विठुरायालाच माहीत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि इतक्यातच तिथे एक आजी आजोबा त्यांच्या समोर येतात. ते अवनी आणि राजाला रामकृष्ण हरी म्हणतात आणि त्या आजी अवनीला विचारतात, "पोरी, कोणत्या विवंचनेत पडलीयेस?" ते आजोबा पुढे म्हणतात, "अहो काळजी करू नका, तो अख्ख्या जगाचा भार सांभाळतोय." त्या आजी पुढे म्हणतात, "तुमचं घर, तुमचा संसार ते सांभाळणार नाहीत का मग?" अवनी मान डोलवायला लागते. दोघांनाही बरं वाटायला लागतं. अवनी म्हणते, "अहो पण पण मला ना विठुरायापर्यंत जायचं होतं. पण मला ना विठुरायाने मग त्याच्यापर्यंत येऊच दिलं नाहीये." अवनी तिच्या मनातली खंत ती त्या आजी आजोबांना बोलून दाखवत असते. मग ते आजोबा तिला खूप छान समजवतात. ते म्हणतात, "अगं असं काय करतेस? हवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा." त्या आजी म्हणतात, "अगं बाईचं घर हेच तिचं पंढरपूर. अगं तू ज्या विठुरायाचा शोध घेतीयेस तो तर तुझ्या घरातच आहे." अवनी त्यांच्या बोलण्याचा खूप विचार करत असते. राजाला खूप छान वाटत असतं. असे आजी आजोबा भेटून ते अवनीला खूप छान पद्धतीने समजवतायत ते पाहून. पुढे मग त्या आजी त्यांच्या पेशवीतून विठ्ठल रुक्मिणीची खूप छान गोंडस अशी मूर्ती बाहेर काढतात. आणि मग त्या आजी म्हणतात, "हे विठुराया, तू याची रोज पूजा कर. हा सांभाळ करेल तुमच्या संसाराचा." ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून अवनीला खूप छान वाटायला लागतं. मग त्या आजी म्हणतात, "घ्या." राजा देखील म्हणतो, "घ्या ना." मग ते दोघे देखील ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या आजींकडून घेतात आणि राजा आणि अवनी एकत्रच त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला नमस्कार देखील करतात. साक्षात विठ्ठल रुक्मिणी स्वतः त्यांच्या भेटीला आल्यासारखं दाखवलं आहे मंडळी. खूप खूप सुंदर असे सीन घेतलेले आहेत मंडळी.
अवनी तिच्या हातामध्ये आलेल्या त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीकडे खूप छान गोंडस पद्धतीने पाहत असते. राजा देखील एकसारखा बघत असतो. पण एकदम राजाचं वरती लक्ष जातं आणि अवनीचं देखील जातं. मग ते आजी-आजोबा त्यांना कुठेच दिसत नाहीत. ते इकडे-तिकडे बघायला लागतात, पण ते नसतातच. आता तर ते समोर होते, इतक्यात गेले कुठे त्यांना काही कळत नाही. मग राजा म्हणतो, "बघा, खरंच विठुरायानेच तुम्हाला इथे आणलंय." आणि विठुराया आणि रुखमाई दोघीही तुमच्या सोबतीला आलेत. अवनीला देखील खूप छान वाटायला लागतं. ती खूप खुश होते. पुढे मग ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन अवनी आणि राजा घरामध्ये यायला निघतात. साक्षात ते दोघे देखील विठ्ठल रुक्मिणीचं रूपच आहे असं दाखवलेलं आहे. अवनी आणि राजा आतमध्ये येतात. अवनी आतमध्ये आल्यानंतर तिला समोर रांगोळी काढलेली दिसते. अवनी म्हणते, "ही रांगोळी कोणी काढली आहे?" अवनीला रांगोळी पाहून छान वाटत असतं, कारण अवनी नसताना देखील तिथे रांगोळी काढलेली असते. सुरुवातीला अण्णांची चूक होती म्हणून तेव्हा अण्णांनी काढली होती, पण आत्याने खूप मनोभावे काढली होती. मग राजा म्हणतो, "अण्णांनी काढली रांगोळी. आमचे रॉकी द फादर आहेत ना ते. नवीन नवीन फेदर येऊन राहिलेत त्यांच्या टॅलेंटला." दोघेही खूप खुश असतात. अवनी म्हणते, "छान काढली आहे रांगोळी." आणि मग अवनी घरामध्ये ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन जाते. आतमध्ये आहे ना मंडळी, अण्णा एक बांबू घेऊन स्वच्छ करत असतात. धन्या अण्णांना म्हणायला लागतो, "ओ अण्णा, आज वारी आहे, होळी नाहीये. हे काय करताय तुम्ही लाकूड घेऊन?" पण अण्णांचा प्लॅन मात्र वेगळाच असतो. अण्णा म्हणतात, "वारी आहे मला माहिती आहे, पण शाळा पण आहे आज." धन्या म्हणतो, "शाळा?" अण्णा म्हणतात, "हां, राजाची आहे ना शाळाच घ्यायची आहे." पाण्या हसत म्हणायला लागतं, "हां हां, घ्या घ्या घ्या, शाळा घ्या, कॉलेज घ्या, महाविद्यालय घ्या, PhD घ्या." अण्णा पाण्यावर ओरडतात आणि म्हणतात, "झालं तुझं का तुझी शाळा घेऊ?" यांचं बोलणं सुरू असताना अवनी आणि राजा येतात. अवनी आतमध्ये आल्या आल्या अण्णांना ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दाखवते. अण्णा खूप खुश होतात. अण्णा त्यांच्या हातातील तो बांबू साईडला ठेवतात आणि लगेच नमस्कार करतात त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आणि म्हणतात, "रामकृष्ण हरी." धन्या आणि पाण्या देखील नमस्कार करतात. अण्णा म्हणतात, "विठू रुक्माई आली आपल्या दारी. रामकृष्ण हरी." राजा सांगायला लागतो, "मग एक वारकरी आजी होत्या, त्यांनी दिली मूर्ती." अण्णांना खूप छान वाटायला लागलं. अण्णा म्हणतात, "अरे वा वा वा, छान." मग अवनी म्हणते, "मी मूर्ती देवघरामध्ये ठेवते." आणि मग ती देवघराकडे वाकून बघते तर खूप छान देवपूजा देखील झालेली असते. अवनी म्हणते, "अरे वा, देवाची पूजा पण केली तुम्ही?" अण्णा म्हणतात, "जे जे विठुरायानं सांगितलं ना, ते ते सगळं केलंय. फक्त ते रांगोळी काढली ना, त्याच्यामध्ये रंग भरायचे राहिलेत तेवढे." अवनी म्हणते, "भरूया ना आपण रंग. रांगोळीमध्ये रंगही भरूया आणि मूर्तीची प्रतिष्ठापनाही करूया." अण्णा म्हणतात, "जे तू सांगशील तसं." "तसं होईल माऊली." आणि मग अवनी आणि अण्णा रांगोळीमध्ये रंग भरायला बाहेर जातात. अवनी आणि अण्णा दोघं एकत्र मिळून रांगोळीमध्ये रंग भरत आहेत मंडळी. खूप छान सीन घेतलेला आहे. आतमध्ये राजा ते हॅपीचे लेटर पडलेले असतात ना, ते लावत असतो. दांगटांचं घर पुन्हा खूप हॅपी झालेलं दाखवलेलं आहे. इकडे पाण्या देखील पूजेची तयारी करत असतो, म्हणजेच मूर्तीची प्रतिष्ठापनेची तयारी करत असतो. पाण्याने अभिषेक वगैरे तयार करून सर्व काही तयार ठेवलेलं असतं. मागे यशा देखील बाकीची तयारी करत असतो आणि मग फायनली प्रतिष्ठापना अवनी करायला घेते. अवनी जेव्हा पूजा करत असते तेव्हा मागून धन्या, पाण्या, यशा आणि अण्णा सगळेच जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी याचा जयघोष करत असतात. अवनी देखील खूप मनोभावे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असते. दांगटांच्या घरी आता सगळं काही सकारात्मक होताना दिसतंय मंडळी. आणि असं सगळं काही पॉझिटिव्ह बघताना आपल्यामध्ये देखील ती पॉझिटिव्ह ऊर्जा येत असते. अवनीचा त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर अवनी त्या मूर्तीला एका स्वच्छ रुमालाने पुसत असते. बाकी सगळ्यांचा बोला पुंडलिक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष सुरू असतो आणि अवनीची फायनली प्रतिष्ठापना होते. अवनी छान त्या मूर्तीला तुळशीची माळ घालते, फुलं वाहते. खूप छान पद्धतीने पूजा केलेली दाखवलेली आहे मंडळी. इथे ना खूप छान विठ्ठलाचे गाणे प्ले केलेले आहे मंडळी.
पंढरीची वारी जयाचे कुळी, पांडुरंग पांडुरंग. पुढे मग सगळेजण विठ्ठल रुक्मिणीची आरती करत असतात. अवनी आरती ओवाळत असते, बाकी सगळेजण अवनीला साथ देत असतात मागून. त्यानंतर अवनी सगळ्यांना आरती देते. सगळेजण मनोभावे विठ्ठलाला प्रार्थना करतात. भागंडांच्या घरी सगळं भक्तिमय वातावरण झालेलं असतं. राजा पुढे ओघाओघात देवाला नमस्कार करताना म्हणायला लागतो, विठुराया, खूप चांगलं वाटलं. अवनी मॅडमांना तू घरी परत घेऊन आलास. अण्णा म्हणतात, परत आणलं म्हणजे? अण्णा पुढे म्हणतात, म्हणजे काय? त्या काय त्यांच्या मैत्रिणीकडे कायमच्या राहायला गेल्या होत्या का काय? राजा म्हणतो, अहो नाही, तसं नाही. मग? अण्णा म्हणतात, मग काय? राजा म्हणतो, अहो मी म्हणत होतो की अहो मैत्रिणीकडूनच लवकर घरी आल्या असं म्हणतोय मी. नाहीतर मग विठुरायाची आणि रुक्माईची प्रतिष्ठापना कोणी केली असती? आणि तसं तर मॅडम नसतं तर विठुराया आणि रुक्माई आपल्या घरीच आले नसते. मग अण्णा म्हणतात, हां खरं आहे. अवनी म्हणते पुढे, हां माझी बॅग. यशा म्हणतो, हां तुमची पुस्तकाची बॅग ना? मी ठेवली आहे, तुमच्या खोलीत ठेवली. अवनी म्हणते, हां ठीक आहे, मी आवरते. त्यांना कळू द्यायचं नसतं, अण्णांना आणि बाकी सगळ्यांना. अवनीला जाताना राजा म्हणायला लागतो, हां आरामात आवरा, तुमचंच घर समजा. हे ऐकल्या ऐकल्या अण्णा चटदिशी राजाला मारतात आणि म्हणतात, हे तुमचंच घर समजा काय? हे आहे ना त्यांचंच घर आहे. हे बघ, मस्तीत पण ऐकून घेणं नाही हं हे मी. राजा म्हणतो, बरं ठीक आहे, मग हे सरळ सांगा की मारायची काय गरज होती? अण्णा म्हणतात, मारलं? अजून मारलं नाहीच आहे मी तिला. खरं मारायची सुरुवात तर आत्ता होणार आहे. मग अण्णा म्हणतात धन्याला, ए माझा बांबू कुठं आहे रे? अण्णांनी चांगला बांबू तयार करून ठेवलेला असतो ना राजासाठी. पाण्या मग त्याच्या मागून तो बांबू काढून द्यायला लागतो. पाण्याला वाटतच असतं ना की राजाला मारावा अण्णांनी. धन्या म्हणायला लागतो, अरे बाप रे. अण्णा मग राजाला मारायला त्याच्या मागे मागे पळत असतात. राजा म्हणत असतो, अहो अण्णा नको ना, ऐका ना. यशा धन्या पाण्या अडवायला जात असतात. म्हणजे यशच फक्त अडवण्यासाठी जात असतो, पाण्या आणि धन्या मात्र बघायलाच जात असतात मज्जा. यशा म्हणतो, अहो अण्णा थांबा थांबा, लागल हो त्यांना. राजा म्हणायला लागतो, अहो अण्णा मारते कशाला, तंगडं मोडल ना माझं. अण्णा म्हणतात, मोडायलाच पाहिजे तुझं तंगडं. तुला काय डोकं वापरायची अक्कल बिकल आहे की नाही? अवनी यांचा आवाज ऐकून बाहेर आलेलीच असते. ती बघत असते नेमकं काय चाललंय, तिला माहिती नसतं काय झालंय. मग अण्णा पुढे म्हणतात, त्या सुनबाईला टेम्पो मिळाला म्हणून नशीब, नाहीतरी एकटंच चालत यावं लागलं असतं तिला. काय कळतं का नाही तुला? असं म्हणून अण्णा राजाला मारत असतात. अवनी म्हणत असते, अहो अण्णा ऐका ऐका अण्णा. पण अण्णांना काय अवनीचा आवाज ऐकायला येत नसतो. अण्णा आपले मारत असतात राजाला. राजा यशाच्या मागे लपत असतो, अहो अण्णा थांबा ना. मग यशा म्हणतो, अहो अण्णा ऐका ना, त्यांचं तरी ऐका. अवनी म्हणते, अहो नाही, त्याची काही चूकच नव्हती. अण्णा म्हणतात, आता तू बायको म्हणून सांभाळून घेतेस त्याला, पण त्याला अक्कल नको का बायकोची काळजी घ्यायची? अण्णा पुढे मग राजाला म्हणतात, पुण्यांदा असं केलंस तर सोडणार नाही मी तुला. इकडे पाण्या आगीत तेल टाकायला असतोच. तो म्हणतो, अहो अण्णा सोडणार नाही म्हणजे आता सोडणार आहे तुम्ही त्याला? आणि फक्त 2च फटके? अण्णा म्हणतात, 2च मारले काय? पाण्या म्हणायला लागतो, हां फक्त 2च फटके. आणि असं म्हणून तो डोळ्यांनी परत अण्णांना इशारा करायला लागतं की द्या अजून 2 फटके. अण्णा देखील परत उत्साहात मारायला लागतात राजाला, आत्ता नाही सोडणार तुला. अवनी आणि यशा समजावायचा प्रयत्न करत असतात, पण काहीच ऐकत नसतात अण्णा. मग राजा पाण्याला जवळ घेतो आणि म्हणतो, रे तू भाऊ आहेस का काही आहेस? धन्यानं मात्र बघ्याची भूमिका घेतलेली असते. पाण्या म्हणतो, ओ अण्णा. काय बोलला माहितीये मला? काय बोलला माहितीये का? वहिनी टेम्पो न्याला, ते वाईट झालं, चालतच यायला पाहिजे होता असं म्हटला. तो अण्णांना पेटवत असतो. अवनीला मात्र थोडासा पाण्याचा राग येत असतो. अण्णा परत राजाला मारायला लागतात. त्याच्या पायावर एक फटका देतात जोरात. राजा थोडंसं विवळतच खाली बसतो आणि तो म्हणत असतो, ओ अण्णा लागलं ना ओ. कुणाला देखील थोडंसं वाईट वाटत असतं. अण्णा पुढे म्हणायला लागतात, 1 वर्षाचं सेलिब्रेशन केलं ना, तोवरच तो रंग दाखवायला लागला. अण्णा एकदम रडायला लागतात आणि हात जोडून त्यांच्या बायकोला म्हणायला लागतात, हे लक्ष्मी बघ काय चाललंय ते. धोंडी राजू टांगटाच्या घरामध्ये बाईला त्रास होतोय. अवनी अण्णांकडे एकसारखी बघतच असते. अण्णा पुढे म्हणायला लागतात, सुनेला घरामध्ये खूप खूप त्रास होतोय. तुझ्या पोरानं काय काय केलंय बघ. आपल्या सुनबाईला त्रास देऊन राहिलाय तो.
बघ ना ग काय होतंय. ह्या आशीर्वादमध्ये हे दिवस बघायला लागतायत काय. अण्णा खूप रडत असतात. मग यशा त्यांना समजावत असो, अण्णा, "अहो अण्णा, नाही वागणार आहे तो परत तसं." मग अण्णा म्हणतात, "मग सांग त्याला तसं, तसं परत नाही वागणार आहे ते." "हो अण्णा, तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी सांगतो त्याला." सगळेजण अण्णांकडे बघत असत. अण्णा रागाने परत राजाला म्हणतात, "पुढच्या वेळेला असं केलंस तर त्यावेळी दांडकं नाही, हातानेच," असं ते ॲक्शन करतात. आणि मग अण्णा परत पुढे रडायला लागतात आणि रडत रडत तिथून निघून जायला लागतात. असं व्हायला नको पाहिजे होतं. वाईट वाईट झालं रे, वाईट झालं. अण्णांना खरंच दुःख झालेलं असतं की काय कळतच नाहीये मंडळी. पण बघायला मात्र खूप मज्जा येतेय. यशा म्हणायला लागतो, "त्रास करून घेतलाय बघ किती अण्णांनी." राजा म्हणायला लागतो, "अरे अण्णांना काय त्रास आहे? अरे मला लागलंय ते बघा ना. आणि अण्णा काय मारले मला आणि रडतायत स्वतःच. माझ्याकडे बघा, मलाच लय त्रास झालाय." अवनी देखील त्याच्याकडे बघून थोडीशी हळहळ व्यक्त करत असते. "खूप खूप दुखतंय का रे राजा?" पाण्यापुढे बोलायला लागतो. तो राजाच्या अगेन्स्टच बोलत असतो. तो म्हणतो, "अहो वहिनी, ह्याला काय लागलेलं बिगलेलं नाहीये. हा आहे ना लहानपणापासून असाच आहे. है ना, मार खायच्याच लायकीचा आहे." अवनी पाण्यावर चिडते आणि म्हणते, "ए तू गप रे, तू उगीच काड्या नको लावूस. तुझ्यामुळेच अण्णांनी मारलंय त्याला." पाण्या एकदम शांत होऊन यशाच्या मागे जाऊन लपतो. मग अवनी राजाला म्हणते, "राजा, सॉरी हां, माझ्यामुळे तुला." राजा मग पुढे म्हणाल तर, "अहो नाही नाही, तसं काही नाही, जास्त काही लागलेलं नाही. हे बघा." तो असं उठून अवनीला दाखवत असतो की त्याला काही लागलेलं नाही, पण त्याला थोडंसं लागलेलंच असतं. "अहो दुखत नाही, नाही आहे, मी व्यवस्थित आहे." असं मग तो अवनीला उभं राहून दाखवतो. "अहो एवढं काही नाही, ते अण्णांनी आहे ना वरच्या वर मारले." आणि मग तो पाय हलवून देखील दाखवायला लागतो अवनीला. "नाही हे बघा, हालतोय पाय वगैरे व्यवस्थित आहे." पुढे मग तो अवनीला म्हणतो, "तुम्ही जा आतमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, जा तुम्ही आतमध्ये." अवनी मग राजाला पुढे सॉरी म्हणून आतमध्ये जाते. अवनी गेल्याचं पाहून पाण्या परत त्याच्या पायावर एक फटका देतो. राजा त्याला ओरडतो आणि म्हणतो, "अरे तुझ्या तर ना." परत त्याला दुखायला लागतं. पाण्या म्हणतो, "हां, काय काय तुला बरं वाटून राहिलंय ना?" पाण्या त्याची मज्जा घेत असतो. पाण्या मग धन्याजवळ जातो आणि म्हणतं, "धन्या, पाण्या राजाला मारताना बघून ना एवढी मजा आली ना मला. असंच आहे ना हाणला पाहिजे याला." असं पाण्या बोलत असतो. राजा म्हणतो, "लय मजा येऊन राहिली ना तुला? थांब जरा तू. तू पण लाईनीतच आहेस. आता तुझं पण लग्न होईल. तेव्हा अण्णा आहे ना तुला पण तुझ्या बायकोसमोर हाण हाण हाणतील ना, बघ तू. माझा ना शाप आहे तुला, शाप." पाण्या म्हणायला लागतो, "शाप? अबाबाबाबाबाबा! शाप?" तो त्याची मज्जा करायला लागतो. डांगरटांचं घर परत हसतं खेळतं व्हायला लागतं. पुढचा सीन मग देशपांडेंच्या घरातील घेतलेला आहे. इकडे चंद्रकांत, महेश आणि विवान बोलत असतात. विवान चंद्रकांतला म्हणत असतो, "क्रिमिनल माइंडसेट आहे अंकल. मी चांगलंच ओळखतो त्या ड्रायव्हरला आणि त्याच्या घरच्यांना. कारण त्याला याच्या अगोदर समाचार मिळालाय ना त्यांचा मंडळी." विवान पुढे म्हणतो, "त्यांनी आहे ना अवनीला जबरदस्ती घरात डांबून ठेवलं असणार आहे. म्हणून त्या घरमालकाला सुद्धा धमकी दिली आहे त्या ड्रायव्हरनी." महेश देखील म्हणायला लागतो, "एक नंबरचा गुंड आहे तो ड्रायव्हर." विवान पुढे चंद्रकांतला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणायला लागतो, "मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं चंद्रकांत देशपांडेंची मुलगी एका गुंडाच्या घरची सून म्हणून ओळखली जाईल." महेश आणि चंद्रकांत त्याच्याकडे फक्त बघत असतात. इतक्यातच विवानचा फोन वाजायला लागतो. तो फोन रिसीव्ह करतो आणि खूप ताणतण करून बोलत असतो. तो म्हणतो, "हॅलो, कॅन्सल करावं ते बुकिंग. मला ना काही मंथली ॲनिव्हर्सरी बिनिव्हर्सरी काही सेलिब्रेट करायचं नाही आहे. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ठीक आहे, ॲडव्हान्स नाही मिळणार आहे ना? राहू दे, ठेवा ना तुमच्याकडे ॲडव्हान्स. परत परत मला फोन करायचं नाही हां, आधीच सांगून ठेवतोय." मंडळी असं वाटतं की विवानचं हे देखील एक नाटकच असणार आहे. चंद्रकांत आणि महेश एकसारखे विवानकडे बघतच असतात फक्त. मग विवानचा फोन झाल्यानंतर विवान बघायला लागतो त्यांच्याकडे आणि मग तो पुढे म्हणतो, "आय एम रिअली सॉरी, त्यांना असं बोलल्याशिवाय कळतच नाहीये." चंद्रकांत काही बोलत नाहीत, पण महेशच त्याला विचारतो, "अरे पण झालंय तरी काय?" विवान थोडंसं इमोशनल झाल्याचं नाटक करायला लागतो आणि म्हणतो, "अवनी देशमाने आणि विवान खानापुरे यांच्या लग्नाला 1 महिना झाला. त्यासाठी मी सरप्राईज प्लॅन केलं होतं. 7 स्टार मॉरिशियस ट्रिप." तो रडण्याचं नाटक करत असतो. तो म्हणत असतो, पैसे गेल्याचं काहीही दुःख नाही आहे. पण
तुम्ही दिलेला शब्द पाळू शकला नाहीत अंकल. विवान सगळं खापर चंद्रकांत देशपांडेंच्यावर फोडायचा प्रयत्न करत असतो. तो रडताना थोडंसं वाकून बघत देखील असतो की यांच्यावर काय फरक पडलाय ते. विवान पुढे रडत म्हणत असतो, मला मला ना फार वाईट वाटतंय अंकल. आपण नाही ना अवनीला म्हणजे म्हणजे काहीच काहीच करू शकलो नाहीये आपण. साफ साफ हारलोय आपण. पण मग चंद्रकांत म्हणतात, विवान तुझ्या या आपण मध्ये ना मला घेऊ नकोस. जर कोणाला असं वाटत असेल ना माझी मुलगी पळवून घेऊन जाऊन तो जिंकला, चंद्रकांत देशमाने म्हणतात मला. पुढे चंद्रकांत विवानजवळ येऊन म्हणतात, माझी मुलगी माझ्यापासून हिरावून नेणं हे त्या ड्रायव्हरच्या बापाला सुद्धा जमणार नाहीये. लक्षात ठेव विवान. आणि मग ते तिथून निघून जातात. पुढचा सिनेमा परत अवनीचा घेतलेला आहे. इकडे अवनी विचार करत असते, मला वाटलं होतं या घरातून मी कायमची निघून जाते. नवीन रूम, नवीन सुरुवात, एकटीच राहणार मी. सगळं सगळं बदलणार. पण आयुष्य पण ना असं असतं ना, पुन्हा ना इथंच आलीये मी. पुढे ती म्हणायला लागते, देवी यामागे तुझा काही विचार आहे का? असं काही असेल ना तर प्लीज मला समजू दे देवी आई. पुढे मग अवनी तिच्या बॅगेतून तिचे कपडे साहित्य बाहेर काढत असते. तिला परत ते राजाचे शब्द आठवायला लागतात. ती म्हणायला लागते, राजा म्हणत होता तसंच हीच माझी पंढरी असेल. इथूनच माझी वाट सुरू होऊ दे. मला एखादी छान नोकरी मिळू दे. माझ्या शिक्षणाचा चीज होऊ दे. देवी आई मला ना माझी स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळू दे. पुढे मग अवनीला तिने दांगड परिवारातील सगळ्यांसोबत घालवलेले ते क्षण आठवायला लागतात. सुरुवातीला तिने अण्णांसोबत केलेली अंडा भुर्जी म्हणजे अण्णांनी स्वतः करून अवनीला खाण्यासाठी घातलेली अंडा भुर्जी आठवायला लागते. त्यामध्ये अण्णांचं असलेलं प्रेम, अण्णांकडून तिला मिळालेली वडिलांची माया, यशासारख्या मोठ्या भावाकडून शिकलेला तो चहा, हे क्षण आठवून अवनीला खूप छान वाटत असते. पुढे मग तिला पाण्याचं देखील सीन आठवायला लागतो. ते नाही का अवनीने चुकून पाण्याच्या तोंडावर पाणी मारलेलं असतं. मग पाण्यात तिला गिफ्ट देऊन सॉरी म्हणतो. आणि मग पुढे धन्या म्हणत असतो ना, तुम्हाला सांगू का बहिणी, हा काडी पैलवान आहे ना आत्ता खरा पैलवान होणार आहे. आणि ते नाही का ती फक्त तुमची कंपनी. म्हणजे कसं आहे, जेवायला मी एकटाच असतो ना, कोणीच नसतं. आता तुम्ही आलात ना मग मज्जा येईल. आणि मग पुढे मग राजाचा सीन. राजा अवनीला भरवत असतो. जेव्हा तिचा हात भाजलेला असतो तेव्हा अवनी म्हणत असते ना त्याला की तू काय माझा नवरा आहेस का? पण राजा म्हणतो, नवरा तर नाहीये पण तुमचा मित्र आहे. मित्र या नात्याने मी तुम्हाला भरवतोय, गपचूप खा. गांगटांच्या घरी अशी तिला खूप प्रेमळ, समजूतदार आणि तिला रिस्पेक्ट देणारी माणसं मिळालेली असतात. तिची काळजी करणारी माणसं, हे आठवून तिला खूप छान वाटत असतं. आणि आजचा भाग म्हणजे इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की अण्णा पाण्याला विचारत असतात, कोण आहे रे ती मुलगी? पाण्या म्हणत असतो, अहो अण्णा नाही सांगू शकत मी आता. धन्या म्हणत असतो, ओ अण्णा, कारण तशी दुसरी कोणी मुलगीच नाहीये. पाण्या म्हणत असतो, आहे पण मी नाही विचारू शकत तिला. कारण पाण्याला वाटत असतं की कोणाला जर तो लग्न करून या घरामध्ये घेऊन आला तर तिचे खूप हाल होतील या घरामध्ये. मग अवनी म्हणते हाल. मग अवनी त्याला समजावून सांगेल मला वाटतं. मंडळी तुम्हाला काय वाटतं? बघूयात आता उद्याच्या भागामध्ये. राजानंतर पाण्याचा नंबर लागतो का लग्नासाठी ते. आणि जर मंडळी तुम्हाला आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच असे छान छान रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. चला तर मग उद्या भेटूया नवीन ट्विस्ट आणि टर्नसह. चलो बाय.